संतोष देशमुख हत्येप्रकरणी 26 दिवसांनी मुख्य आरोपी सापडले। या आरोपींनी 26 दिवस पोलिसांना चकवा दिला। सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे पुण्यामध्ये एका खोलीमध्ये राहत होते। दोघे सुद्धा झोपेमध्ये असताना पहाटे 4 वाजता त्यांच्या खोलीचा दरवाजा कुणीतरी ठोठावला। झोपेमध्येच दोघांनी दरवाजा उघडला आणि दारामध्ये उभ्या असलेल्या पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या। मात्र पोलीस या दोघांपर्यंत पोहोचले कसे, पाहुयात स्पेशल रिपोर्ट। सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातले हे दोन मोठे आरोपी पोलिसांच्या हाती लागले। तर संतोष देशमुखांचं अपहरण करण्यासाठी त्यांचं लोकेशन पाठवणाऱ्या सिद्धार्थ सोनावणेलाही पोलिसांनी अटक केली आहे। जवळपास महिनाभर हे आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते। देशमुखांच्या हत्येनंतर 26 दिवसांनी पोलिसांनी या तिघांच्या मुसक्या कशा आवळल्या त्याची एक थरारक गोष्ट आहे। 9 डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर सांगळे, घुले, फरार आरोपी कृष्णा आंधळे आणि सोनवणे तिघही फरार झाले। सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे तिघही ट्रेननं गुजरातला गेले। तिघही तिथल्या शिवमंदिरात थांबले। तिघांनी जवळपास 15 दिवस मंदिरातच मुक्काम केला। तिघही मंदिरातच जेवायचे आणि तिथंच झोपायचे। अटक होण्याच्या 3 दिवस आधी त्यांच्याकडचे पैसे संपले। पैसे घेण्यासाठी कृष्णा आंधळे महाराष्ट्रात जाईल असं तिघांनी ठरवलं। पुण्यातून पैसे घेऊन आंधळे पुन्हा गुजरातला परतणार होता। त्यानुसार ओळख लपवून कृष्णा आंधळे महाराष्ट्रात आला। कृष्णा आंधळेशी संपर्क न झाल्यानं सुदर्शन आणि सुधीर यांनीही महाराष्ट्रात जायचं ठरवलं। कृष्णा आंधळेची वाट न पाहता दोघंही पुण्याला आले। सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला सापळा रचून पोलिसांनी अटक केली। मात्र कृष्णा आंधळे फरार झाला। घुले आणि सांगळे यांना अटक करण्यापूर्वी बीड पोलिसांनी डॉक्टर संभाजी वायबसे याला नांदेडमधून ताब्यात घेतलं होतं। घुले, सांगळे आणि आंधळे या तिघांच्याही संपर्कात असलेला डॉक्टर वायबसे हा त्याच्या वकील असलेल्या पत्नीसह नांदेडमध्ये लपून बसला होता। डॉक्टर वायबसे याच्या चौकशीअंती बीड पोलिसांना या तिघांची माहिती मिळाली। घुले आणि सांगळे पुण्यात बालेवाडी स्टेडियम जवळच्या एका खोलीत राहत होते। त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती। पोलिसांनी पहाटे 4 वाजता घुले आणि सांगळेला बेड्या ठोकल्या। दरम्यान संतोष देशमुख हत्येप्रकरणी कुणालाही वाचवण्याचा कोणी प्रयत्न केला तरी आम्ही वाचू देणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। एक तर ते कुठे गेले असते आणि कोणी त्यांना मदत केली असेल तरी देखील त्यांच्यावर कारवाई होते तुम्हाला दिसतंय। मदत करणाऱ्यांना आम्ही सोडत नाही। आता माझं मत एवढंच आहे की या संदर्भात नीट चौकशी करू द्यावी, सगळी चौकशी पूर्ण होऊ द्यावी। आम्ही कुठल्याही दोषीला सोडणार नाही आहे। याचा उपयोग कुठल्याही राजकारणाकरता करू नये, ही एक गंभीर बाब आहे। एक अतिशय चांगल्या आणि लोकांमध्ये लोकप्रिय असलेल्या सरपंचाची निर्घृण हत्या झाली। त्यामुळे त्या हत्येचा उपयोग हा राजकारणाकरता होऊ नये, तर त्यातनं समाजामध्ये काहीतरी सुधार व्हावा असा आमचा प्रयत्न। संतोष देशमुखांचं लोकेशन देणारा सिद्धार्थ सोनवणे कल्याणमध्ये एका उसाच्या गाडीवर काम करत होता। तिथून सिद्धार्थला अटक करण्यात आली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या 7 आरोपींपैकी 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे। त्यालाही लवकरच बेड्या घातल्या जातील आणि संतोष देशमुखांची निर्घृण हत्या करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल अशी अपेक्षा आहे। संतोष देशमुख प्रकरणाचा घटनाक्रम पाहिल्यास यात रोज नवनवीन खुलासे होत आहे। यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप देखील होत आहे। खास करून धनंजय मुंडे यांना घेरण्यासाठी फक्त विरोधी पक्षातीलच नव्हे तर सत्ताधारी नेते देखील आखाड्यात उतरले आहे। पण राजकारण होतच राहील। अपेक्षा एवढीच आहे की या प्रकरणाची निपक्षपाती तपास होऊन आरोपींना कठोर शिक्षा मिळावी। मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।